हॅलो. तर खूप ऑड टायमिंगला मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. म्हणजे 5:30 झाले पहाटेचे, आणि तुम्हाला माझे डोळे बघून कळत असेल की जाम मला झोप आलेली आहे. आत्ताच माझं लॉगआउट झालं आहे आणि आता वीकेंड सुरू झाला आहे. यांना सुट्टी आहे, म्हणजे आम्हाला तिघांना पण सुट्टी आहे. तर खूप म्हणजे डेंजर झोप आली होती आज मला, कारण काल माझी झोप झाली नाही. काल इंडिपेंडन्स डेला खाली गेले होते, त्यानंतर खूप वेळाने मला झोप लागली आणि त्यानंतर माझी क्रिकेटची प्रॅक्टिस होती, तर तिकडे गेले होते आणि बहुतेक मी 2-2.5 किंवा 3 तास जास्तीत जास्त झोपले असेल. आणि आज पण तसंच आहे, कारण आता मी झोपणार आहे. म्हणजे आता 5:30 वाजले, तर 15-20 मिनटं जातीलच. आणि 8 वाजता मला लगेच उठायचं आहे, कारण मला 8 वाजता उठून सगळं काम आवरायचं आहे, म्हणजे इन्क्लुडिंग स्वयंपाक. म्हणजे माझं तरी सगळं मला आवरायचं आहे. आणि प्रॅक्टिस आहे क्रिकेटची अगेन. आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही सकाळी ठेवली आहे, नाही तर इव्हिनिंगमध्ये करतो, पण मॉर्निंगला ठेवली आहे आज, आणि मे बी इव्हिनिंगला पण करू. तर मला तिकडे जायचं आहे. म्हणजे आज तसं पण मी सॅटर्डेला कमी झोपते. ठीक आहे, 2-3 तास झोप होईल माझी तोपर्यंत. तर मी आता झोपते आणि मग उठल्यावर बोलते तुमच्याशी. गुड मॉर्निंग. तर बघा, आता मी उठली आहे, म्हणजे 9:30 वाजले आणि थोडा उशीरच झाला मला उठायला. आता मला 10 वाजता जायचं पण आहे. आणि यांनी मस्त चहा बनवला आहे. शिवांशला यांनी दूध वगैरे दिले, तर आता चहा पिते, जे स्वयंपाक बनवते आणि मग लवकर लवकर आवरून जाणार आहे मी खेळायला. बघते नाही काय, मग मी इथे बसले. तर मी बनवते वालाच्या शेंगा, कालच निवडून ठेवल्या होत्या. आता बनवते सुक्या आणि चपाती बनवते. तर शेंगांमध्ये पाणी टाकले आणि आता ह्या उकडून घेते. थोडं मीठ टाकते. माझ्याकडे फक्त 20 मिनटं आहे. मला कंटिन्यू मॅसेज वगैरे चालू आहेत. म्हणलं येते मी, पण 20 मिनटात होईल असं वाटत नाही आहे मला. बघूया. यांना विचारते, जेवणार असतील लगेच तर चपात्या करून जाते, आणि लेट जेवणार असतील तर आल्यावर करते. सध्या मेड पण नाही आहे ना, त्याच्यामुळे जास्त हाल होत आहेत. आता बघा खूप भांडे आहेत, आणि आता ते बघल निवांतच मी असेल. रात्रीचा राईस उरला आहे, आणि यांना ना हे म्हणतात मला जिऱ्याची फोडणी देऊन असं परतवून दे. एक हो तेरे हवाले कर दिया, जिसने कर दिया, तेरे हवाले कर दिया. मीठ देखा जमाना सारा बदन से इबादत, इश्क करम है मेरा ठिकाना, तेरी ही दहलीज. देव का लगेच आहो. तर मी आता पटकन चपात्या करणार आहे आणि आल्यावर भाजी करेल, कारण भाजी मी उकडायला ठेवली आहे ना, ती अजून झाली नाही आहे. सो चपात्या करून जाते आणि आल्यावर भाजी बनवते. तर माझ्या चपात्या झाल्या आहे, आणि म्हणलं जाऊ दे भाजी पण करून टाकते, म्हणजे आल्यावर भरपूर भांडे पण झाकले ना, मग एकदम लोड येईल मला. आणि माहीत नाही तिथे मी आता किती वेळ प्रॅक्टिस करणार आहे किती नाही. तर म्हणलं यांना भूक लागली तर जेवून घेतील हे दोघं. आता हे ना उकडून घेतलं मी शेंगा,
मसाले वगैरे टाकले, म्हणजे लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर वगैरे. आणि आता याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर हे बघा भाजी रेडी आहे बनवून. आणि इकडे बघा भरपूर भांडे साचलेले, पण आता मी हे आल्यावर घासणार आहे. आणि स्वयंपाक तर झाला आहे, आता मी पटपट आवरते आणि जाते. तर जस्ट मी घरी आले खेळून आणि फ्रेश झाले थोडी. आणि आता थोडं काम आहे, म्हणजे भांडे वगैरे आहेत पडलेले, तर मला भांडे घासायचे. मग मी जेवण करू. हे उचलता मला उचल. माझे भांडे वगैरे घासून झालेत आणि जेवण अजून बाकी आहे. हे दोघं जेवले, म्हणलं मी भांडे घासते तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या, कारण त्यांना जायचं होतं सलूनमध्ये हेअर कटसाठी. माझं जेवण अजून बाकी आहे आणि मी पण चालले. थोडी शॉर्ट कुर्ती वगैरे बघायची होती, कारण गावी चाललो आहे ना नेक्स्ट वीक. आणि गावाला गेल्यावर मग तिथे कुर्ती वगैरे घालायला बरं पडतं. सो तिला मी मेसेज केला की तिच्याकडे आहे की काय, फोटोज वगैरे तिने मला पाठवले. आणि म्हणलं मी जाऊन येते. आणि हे दोघं गेलेत गावात, तर ते येईपर्यंत मी पण जाऊन येईल आणि मग जेवण करायचं आहे. आता सकाळी तर प्रॅक्टिस छान झाली आहे, खूप मस्त. म्हणजे 1.5-2 तास केली आम्ही. आणि परत आता संध्याकाळी 4 वाजता पण जाणार आहोत, कारण मी चालली आहे गावाला. सो माझ्याकडे म्हणजे आमची फायनल व्हायच्या आदल्या दिवशी मी येणार आहे. सो मला फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आहे फक्त प्रॅक्टिससाठी. सो त्याच्यामुळे म्हणलं आहे आता 2 दिवस तर मी फुल प्रॅक्टिस करून घेते. गावाला जायचं आमचं आधीच ठरलेलं, म्हणजे मॅचेसचं तेव्हा काहीच नव्हतं. तसं असतं तर मग मी पोस्टपोन केलं असतं, गावाला जायचो. ठीक आहे, कारण गावाला जाणं पण गरजेचं आहे. बरेच दिवस झाले आम्ही गेलो नाही आहे. सो म्हणलं जाऊन येऊ. तर चला मी जाते आणि तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलंय किंवा नाही घेतलंय. तर जस्ट मी आले तिच्याकडे जाऊन. तर मी शॉर्ट कुर्ती आणल्यात काही, आणि ह्या राख्या आणल्या आहेत. हे बघा, तर गावाला गेल्यावर दादा वगैरे येईल ना, तर त्यांच्यासाठी पप्पांना वगैरे. आणि एक मंगळसूत्र घेतलंय. हे पण 150चं आहे, म्हणजे 150 हे माझे 300 रुपीज झाले. त्याच्यानंतर कुर्ती घेतल्यात मी 3, आणि 3 प्राईज आहे 350. तर मी आता त्या घालून दाखवते की कशा आहेत. म्हणजे असं दाखवलं तर तुम्हाला नाही कळणार, सो मी वेअर करून दाखवते. तर ही आहे फर्स्ट कुर्ती मरून कलरमध्ये, आणि अशी फ्रॉक टाईप आहे. तिन्ही पण कुर्त्यांची सेम प्राईज आहे 350 रुपीज. सेकंड आहे ही पिंकवाली, ही कॉटनमध्ये, सो थोडी छोटी होणार नंतर म्हणून थोडीशी मोठी साईज घेतली आहे. आणि ही थर्ड आहे येलो आणि ब्लॅकमध्ये. 3/4 स्लीव्ज आहेत आणि ब्लॅक जीन्सवर छान दिसते.
माझा ना माईक टी शर्टलाच राहून गेला आणि मी बोलले पण ते काही रेकॉर्ड झालं नाही, सो मी व्हॉइस ओव्हर दिला इथे. तर आता मी जेवायला घेतलंय कारण भूक तर मला लागतच नाहीये, मला माहित नाही. पण आता हे येतील दोघं, 3 वाजले, म्हणलं पटकन जेवते, थोडंसं भूक नाहीये पण जेवायला तर लागेल. तर मी जे कुर्तीज वेअर करून दाखवले ना, आणि माझा जो माईक आहे ना हा या टी शर्टलाच राहून गेला आणि मी बडबड करते, तर माझा आवाज काहीच आला नसणार आहे मी जेवढं बोलले ते. तर असं म्हणजे लक्षात नाही राहत अशा गोष्टी, अजून सवय नाही ना, आपण प्रॉपर ब्लॉगर अजून नाही आहे, सो त्याच्यामुळे ह्या गोष्टींची सवय पडायला जरा वेळ जाईल. हे बघा काय उद्योग चाललेत. शिवांश, खाली जागा नाहीये बाळा, खाली जागा नाहीये. ओय, आणि तू इथेच बसून जेवणार आहे का? तर रात्री मी शिवचा प्रोजेक्ट बनवत होते, त्याचे 2 प्रोजेक्ट होते बनवायचे आणि सबमिशन डेट जी होती ती आमच्या सुट्ट्यांमध्येच येत होती. तर मी दोन्ही पण प्रोजेक्ट कंप्लीट करून त्याचे देणार होते लगेच. मी तुमचा प्रोजेक्ट बनवते, तुम्ही काय करताय? थँक्यू बोलतोय. काय करतोय? थँक्यू. तुम्ही नक्की फोन बघताय की श्रीमानला बघताय?